हरिओम. माझं नाव सागर सिंह सत्यप्रकाश सावंत, सावंतवाडी उपासना केंद्र. 2003 सालापासून मी बापू परिवारात सामील झालो. 2003 म्हणजे जवळपास आता 20 वर्ष झाली. मला बापूंच्या प्रेमाचा आनंद मिळतो आहे. बापूंनी अनेक वेळा मला संकटातून बाहेर काढलं आहे. हा जो माझा अनुभव आहे तो 2011 सालचा आहे. 2011 साली माझं बी एड कंप्लीट झालं आणि मी नुकताच एका प्रायव्हेट स्कूलमध्ये ॲज अ टीचर म्हणून जॉईन झालेलो. शनिवारचा दिवस होता. दुपारची शाळा असल्याने 12 वाजताची शाळा असल्याने अ, माझ्या घरापासून जवळपास 2-1 किलोमीटरला शाळा होती. मी 12:30ला घरातून बाहेर पडलो आणि घरापासून मी अर्धा किलोमीटर गेलो असेल आणि माझ्या बाईकला अपघात झाला. पावसाचे हिवाळ्याचेच दिवस होते, पण त्या रस्त्यावरती ऑइल सांडलं असल्यामुळे मला ते दिसलं नाही गॉगल लावलेलं असल्याने, आणि माझी बाईक घसरली आणि जवळपास 6-7 फूट घसरत पुढे गेली आणि लोक तिकडे जमा झाली काय झालं म्हणून बघायला, जोरात आवाज झाल्यामुळे. पण बापूंची कृपा. कोणाला खरं वाटणार नाही ना माझ्या बाईकला काय झालेलं किंवा मलाही काय झालं नव्हतं. मीच स्वतः उठलो, मीच बाईक उचलली आणि पुन्हा शाळेच्या दिशेने रवाना झालो. मी बापूंना मनोमन बापूंची प्रार्थना केली आणि बापूंचे आभार मानले की एवढा अपघात होऊ नये, मला खर्चटलं सुद्धा नव्हतं. लोकांना विश्वास बसेना की एवढा अपघात होऊन याला कसं काही झालं नाही. मी तसाच शाळेत गेलो. मी पूर्ण दिवसभर मुलांना शिकवलं आणि 4:30ला जेव्हा शाळा सुटली तेव्हा मी रिटर्न आलो आणि ज्या ठिकाणी माझा अपघात झालेला त्या ठिकाणी मला एक बाईक दिसली, दुसरी बाईक, आणि ते जे ऑइल होते ते साफ केलं गेलेलं. तिथेच माझ्या मित्राचं दुकान आहे. मी त्याला विचारलं, अरे हा कोणाची बाईक आहे? तर माझा अपघात झाल्यानंतर बरोबर 10 मिनिटांनी तिथे एका बँकेचा कर्मचारी होता, तो जात होता, त्याचा तिथे अपघात झाला आणि त्याला हॉस्पिटलाइज करावं लागलं, म्हणजे त्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मी पुन्हा बापूंचे आभार मानले. म्हणजे जो बापूंवर श्रद्धा ठेवतो आणि बापूंची मनापासून भक्ती करतो, मग तुमचं प्रारब्ध कितीही खडतर असेल, बापू त्यातून तुम्हाला सही सलामत बाहेर काढतात. असे असंख्य अनुभव मला आले आहेत आतापर्यंत. हरिओम. अंबाजने.